नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन गडावर जाणार आहे। तर गडाचे नाव आहे हरिहरगड। नाशिकमध्ये आहे हा गड। मित्रांनो, हरिहरगड हा त्र्यंबक शहरापासून सुमारे 15 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे। मी आणि यश एका गाडीवर बसलेलो आहे आणि दुसऱ्या गाडीवर प्रदीप आणि ओंकार आहेत। आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे। आता जिथं गाडी येते टू व्हीलर तिथं आपण आलेलो आहे सध्या। आणि मी माझ्यासोबत ओंकार आणि मागे बसलेला प्रदीप आहे। चला तर आता पूर्णपणे तयारी झालेली आहे, निघूया आता। मित्रांनो, आम्ही आता गडाकडे जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे। बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे जाण्यासाठी। आजूबाजूला जंगल अभयारण्यासारखे वातावरण आहे। मित्रांनो, हा समोरचा जो दगड आहे तिथून वाट आहे। आता आपण तिथून जाणार आहे। बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे आणि व्यवस्थित जपून चालायला लागते। इथून घसरण्याची शक्यता जास्त आहे। माझ्या समोर यश आहे आणि प्रदीप आणि ओंकार आमच्या पुढे गेलेले आहेत। मित्रांनो, आता अर्धा किलोमीटर चालून आता आम्ही विश्रांती घेत आहे। समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे। मित्रांनो, आता सध्या आपण गडाच्या जवळ आलेलो आहे। थोड्याच अंतरावर गड आहे। आता बघू शकता तुम्ही समोर गड कसा आहे। आता सध्या आम्ही हरिहरच्या पायथ्याशी पोहोचलो आहे। मित्रांनो, हरिहरगडाला हर्षगड सुद्धा म्हटले जाते आणि ह्या गडाची उंची 3676 फूट एवढी आहे। या गडाचा प्रकार गिरिदुर्ग असा प्रकार आहे। या गडाजवळचे गाव हर्षवाडी आहे आणि या गडाचे जी डोंगररांग आहे ती सह्याद्री डोंगररांग आहे। सध्या गडाची परिस्थिती एकदम व्यवस्थित आहे। गडाची चढाई ही अवघड स्वरूपाची आहे। हरिहरगड हा 80 डिग्री स्वरूपाचा आहे आणि गड चढल्यानंतर वरच्या बाजूस पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रह्मगिरी पर्वत दिसतात। हा गड 1636 साली शहाजी राजांनी निजामशाहीची पुनर्स्थापनेच्या वेळी त्र्यंबक गडासोबत हा किल्ला जिंकला होता। महादरवाजातून आपण वर आल्यानंतर हनुमानाचे मंदिर व महादेवाची पिंड आहे। तेथे 4 ते 5 पाण्याच्या भरलेल्या कातळ टाक्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि सगळ्यात वरती बुरुजावर सध्या आम्ही आहे तिथं। आता सध्या आपण गडाच्या सर्वात वरती आलेलो आहे आणि ही वरून नजारा दिसत आहे। मित्रांनो, आपण आता वरच्या बुरुजावरून आता खाली चाललेलो आहे
बघू शकता तुम्ही कशा प्रकारे उतरण आहे गडाचे। माझ्या पुढे प्रदीप आहे। मित्रांनो, हा गड उतरताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक उतरावा लागतो। मित्रांनो, एकदम खतरनाक असा गड आहे। चढाई पण आणि उतरण पण। लाईफ मध्ये फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स अनुभवला आहे। तुम्ही अवश्य एकदा येऊन भेट द्या गडाला। बघा कशा प्रकारची महाद्वारातून वर गेल्यानंतर आपण असे दृश्य दिसत आहे। समोर प्रदीप आहे बघा, पाठीमागे ओंकार आणि यश आहेत। मित्रांनो, आपण आता गड उतरून महादरवाजाजवळ आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही आता आपण इथून ह्या महादरवाजातून आपल्याला खाली जायचं आहे। गड आम्ही व्यवस्थित चढून उतरलेलो आहे खाली आणि बघू शकता तुम्ही कोणतीही गडबड न केल्यामुळे आम्ही व्यवस्थित खाली आलेलो आहे। आता आम्ही चाललेलो आहे गाडीकडे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका।